कोणत्या एकाच कायद्यामध्ये स्त्रिया, मुले, आई वडील, औरस अनौरस मुलांच्या करिता सुद्धा मेंटेनन्सची तरतूद आहे. लिव्ह इन मध्ये राहिलेल्या स्त्रियांना कोणत्या कायद्यानुसार मेंटेनन्स मिळेल? घरगुती जुलूम किंवा अत्याचार म्हणजे काय? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये स्त्रियांना कोणते हक्क व अधिकार दिलेले आहेत? घरगुती हिंसाचारामध्ये दुःखी पीडित स्त्रियांना कोर्ट कशा प्रकारे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते? डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये स्त्रियांना कोणकोणते रिलीफ्स मिळू शकतात? हे सर्व माहिती करून घेऊया रजनेश वर्सेस नेहा पार्ट 3 मध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मेंटेनन्स करिता जे कायदे आहेत त्याचा उल्लेख या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. त्या सर्व कायद्यांची आपण माहिती करून घेत आहोत. तर यानंतरचा कायदा अत्यंत महत्वाचा आहे मेंटेनन्स करिता. तो म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडचे सेक्शन 125 आणि आता नवीन कायद्यानुसार सेक्शन 144 BNSS. यामध्ये स्त्रिया, मुले व आईवडिलांच्या निर्वाहाची तरतूद आहे. या सेक्शन नुसार जो कोणी पुरुष त्याची ऐपत असतानाही आपल्या बायकोस औरस किंवा अनौरस अपत्यास, मग ते सज्ञान असून शारीरिक किंवा मानसिक विकृतीमुळे किंवा दुखापतीमुळे स्वतःच्या निर्वाहाची तजवीज करण्यास असमर्थ असेल, तसेच आई किंवा वडिलांच्या उदरनिर्वाह करण्यास नकार देत असेल, या सेक्शन नुसार त्यांना त्यांच्या निर्वाहाकरिता कोर्टामध्ये अर्ज करता येतो. तसेच इंटरिम मेंटेनन्स आणि कोर्ट प्रोसिडिंगचा खर्च सुद्धा त्यांना मागता येतो व याकरिता केलेला अर्ज प्रतिपक्षावर नोटीसची बजावणी झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये कोर्टाने डिसाईड करायला पाहिजे. या सेक्शन 144 प्रमाणे गैर अर्जदार हा अर्जदाराचा सांभाळ करण्यास नकार देत असेल किंवा टाळत असेल तर कोर्ट याच्याकरिता मेंटेनन्सचा ऑर्डर करते. यामध्ये विवाहाच्या वैधतेबाबत कोर्टाने चौकशी करू नये, कारण ती बाब सिव्हिल कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते. यामध्ये केवळ संक्षिप्त स्वरूपाची चौकशी कोर्ट करू शकते. तसेच या मॅटरमध्ये विरुद्ध पक्षाला आरोपी समजण्यात येत नाही. नवऱ्याची फायनान्शियल कॅपॅसिटी व इतर महत्वाचे घटक विचारात घेऊन कोर्ट मेंटेनन्सचा ऑर्डर करत असते. चतुर्भुज वर्सेस सीताबाई या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलेले होते की मेंटेनन्सच्या प्रोसिडिंगचा उद्देश एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या भूतकाळातील पत्नीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला शिक्षा करणे नाही, तर तिच्या दयनीय अवस्थेला, भटकंतीला प्रतिबंध करणे आणि निराधार पत्नीला त्वरित उपाय म्हणून अन्न, वस्त्र, निवारा प्रोव्हाइड करणे आहे. सेक्शन 125 CRPC म्हणजे विशेषतः महिला आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेला एक सामाजिक न्यायाचा उपाय आहे. भुवन सिंग व्हर्सेस मीना या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की वैवाहिक घरातून बाहेर पडलेल्या स्त्रीच्या व्यथा, मनस्ताप व आर्थिक दुःख दूर करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आलेली होती, जेणेकरून तिला स्वतःचा आणि मुलांचा सांभाळ करता यावा व यामुळे तिला काही योग्य व्यवस्था करता येईल. पत्नी तसेच अल्पवयीन मुलांना आर्थिक पाठबळ देणे हे पतीचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्याने शारीरिक श्रम करूनही पैसे कमवणे आवश्यक असते. जर तो सक्षम असेल तर त्याने हे केले पाहिजे. तो त्याची जबाबदारी टाळू शकत नाही. बऱ्याच कालावधीपासून कोणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असतील आणि त्या व्यक्तीने जर सेक्शन 125 मध्ये अर्ज केला तर तिथे विवाहाच्या वैधतेचा प्रश्न उपस्थित होतो. चन्मुनिया व्हर्सेस वीरेंद्र कुमार सिंग कुशवा या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की जिथे दीर्घकालापासून स्त्री व पुरुष हे सहवास करत असतील, तेव्हा अशा सिच्युएशन मध्ये कायदेशीर विवाहाची गरज नसताना अशी स्त्री मेंटेनन्स करिता लायबल आहे. एखाद्या पुरुषाला विवाहाची कर्तव्य आणि बंधनं पार पाडल्याशिवाय वास्तविक विवाहाचे फायदे उपभोगून कायदेशीर त्रुटींचा त्याने गैरफायदा घेऊ नये किंवा त्याला त्या त्रुटींचा फायदा होऊ नये. यामध्ये कोर्टाने पुढे सांगितले की इतर मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये मॅरेजचे प्रूफ आवश्यक असते, परंतु सेक्शन 125 CRPC मध्ये ते तितकेसे महत्वाचे नाही. आता यानंतरचा स्त्रियांकरिता अत्यंत महत्वाचा कायदा आहे द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. याला शॉर्टमध्ये DV ऍक्ट सुद्धा म्हणतात. ज्या स्त्री सोबत घरगुती हिंसाचार होत असतो त्या व्यथित झालेल्या स्त्रीकरिता हा कायदा अत्यंत उपकारक ठरलेला आहे. महिलांचा घरगुती जुलूम व हिंसाचारापासून संरक्षण करणारा हा कायदा आहे. या कायद्यामध्ये घरगुती नात्याची व्याख्या दिलेली आहे. या व्याख्येवरून तुमच्या लक्षात येईल की हा कायदा कोणकोणत्या स्त्रियांना लागू होतो. यामध्ये म्हटले आहे की घरगुती नाते म्हणजे अशा दोन व्यक्तीमधील नाते की ज्या एका विशिष्ट वेळेला एकत्र राहतात किंवा राहत होत्या आणि त्या एकमेकांशी रक्तसंबंधित नात्याच्या आहेत, वैवाहिक नात्याची आहे
किंवा मग लग्नासारख्या नाते संबंधाच्या आहेत, दत्तक नात्याची आहे किंवा एकत्र कुटुंबातील सदस्य म्हणून राहत आहे. आता या कायद्यामध्ये पुढे सांगितले आहे की प्रतिपक्ष म्हणजे कोण. तर यामध्ये सांगितले आहे की कोणतीही सज्ञान पुरुष व्यक्ती जिचे व्यथित व्यक्ती बरोबर नातेसंबंध होते, घरगुती नातेसंबंध होते किंवा आहेत आणि तिच्या विरुद्ध या कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्या व्यथित व्यक्तीने दाद मागितलेली असेल. आता यामध्ये जो घरगुती जुलूम केला जातो म्हणजे नेमके काय, तर शारीरिक दुरुपयोग म्हणजे कोणतेही कृत्य किंवा कृती जी अशा स्वरूपाची असेल की ज्यामुळे त्या व्यथित व्यक्तीच्या शरीरास इजा, हानी किंवा मग जीवितास धोका, अवयवास, प्रकृतीस, स्वास्थ्यास हानी पोहोचवणारे किंवा विकासामध्ये अडथळा आणणारे असेल आणि ज्यामध्ये हमला, धाकदपटशा आणि गुन्हेगारी बलप्रयोग याचा समावेश होतो. तसेच स्त्रीला मानभंग करणारे बोलणे, उपहासात्मक, अपमानदायक, मग तिला मूल किंवा मुलगा नसल्यामुळे उपहासात्मक बोलणे किंवा अपमानकारक बोलणे, वारंवार धमकी देऊन तिला शारीरिक दुःख देणे, घरामधील सुविधांचा वापर करण्यास तिला प्रतिबंध करणे, हे सर्वचे सर्व घरगुती जुलूम आहेत. तसेच तिचे स्त्रीधन व इतर मिळकत बळकावणे, विकणे, तब्दील करणे हा सुद्धा स्त्रीवर होणारा अत्याचारच आहे. आता याच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या सेक्शन 17 मध्ये स्त्रियांना कौटुंबिक भागामध्ये राहण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की प्रत्येक स्त्री जिचे कौटुंबिक नाते आहे तिला कौटुंबिक भागात त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. मग अशा कौटुंबिक भागात किंवा घरामध्ये तिचा हक्क किंवा अधिकार किंवा मग उपयोग करून घेण्याच्या स्वरूपातील हितसंबंध असेल किंवा नसेलही तरी तेथून कायदेशीर तरतुदींचा अवलंब केल्याशिवाय त्या व्यथित व्यक्तीला तेथून हाकलून किंवा वगळता येणार नाही. म्हणजे त्या दुःखी व्यथित महिलेला सेक्शन 17 प्रमाणे अर्ज करता येतो कोर्टामध्ये त्या कुटुंबाच्या भागात किंवा त्या घरामध्ये राहण्याकरिता. आता यापुढील सेक्शन 19 हे राईट टू रेसिडेन्स करिता आहे. म्हणजे स्त्रीच्या निवासाबाबतचा आदेश या सेक्शन 19 प्रमाणे केला जातो. यामध्ये सांगितले आहे की प्रतिपक्षाने स्त्रीला त्या कौटुंबिक भागाचा ताबा घेण्यास किंवा इतर मार्गाने ताब्यास हरकत करण्यास प्रतिबंध करणारा आदेश कोर्ट करू शकते किंवा मग प्रतिपक्षाने त्या कौटुंबिक भागातून त्या घरातून निघून जावे असाही आदेश कोर्ट करू शकते. परंतु प्रतिपक्ष जर स्त्री असेल तर मग कोर्टाला असा आदेश करता येणार नाही. किंवा मग ती स्त्री जिथे राहत असेल अशा कौटुंबिक भागामध्ये प्रतिपक्षाने किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाईकाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेशही कोर्ट करू शकते. तसेच कौटुंबिक भाग म्हणजे ते राहते घर किंवा ती जागा तब्दील करण्यास, त्याची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा त्यावर बोजा निर्माण करण्याबाबत प्रतिपक्षास प्रतिबंध करणारा आदेश कोर्ट करू शकते. किंवा मग दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय प्रतिपक्षाने कौटुंबिक भागातील त्याचे हक्क सोडून देण्याबाबत प्रतिबंध करणारा आदेशही कोर्ट करू शकते. तसेच ती स्त्री कौटुंबिक भागाचा म्हणजे त्या घराचा ज्याप्रमाणे उपभोग घेत असेल त्यासारखीच इतर निवासाची सोय करण्याबाबतचा आदेश किंवा मग जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर इतर ठिकाणी तिच्या निवासाची सोय केलेल्या जागेचे भाडे देण्याचा आदेशही कोर्ट करू शकते. तसेच त्या दुःखी पीडित व्यक्तीला संरक्षण व मदत करण्यासंबंधात जवळच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यास कोर्ट आदेश करू शकते. तसेच त्या दुःखी व पीडित व्यक्तीला राहत्या घराचे भाडे व इतर देणी देण्यासंबंधी सुद्धा आदेश कोर्ट करू शकते. या व्यतिरिक्त त्या दुःखी पीडित स्त्रीचे स्त्रीधन किंवा इतर मालमत्ता प्रतिपक्षाने परत करण्यासंबंधात सुद्धा आदेश कोर्ट करू शकते. आता याच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या सेक्शन 20 प्रमाणे त्या दुःखी पीडित व्यक्तीचा व तिच्या मुलांचा त्या घरगुती हिंसेमुळे झालेला खर्च व तिला सोसावे लागलेले नुकसान याबाबत प्रतिपक्षाने तिला आर्थिक मदत करावी असा आदेश कोर्ट करू शकते. उदाहरणार्थ तिच्या उत्पन्नाचे झालेले नुकसान, वैद्यकीय खर्च, तिच्या नियंत्रणामध्ये असलेली कोणतीही मिळकत तिचेकडून काढून घेतली असेल किंवा मग त्याचे झालेले नुकसान, त्यास पोहोचलेली हानी व त्यामुळे झालेला तोटा याकरिता कोर्ट ऑर्डर करू शकते. परंतु या सेक्शनमध्ये मंजूर करण्यात आलेली आर्थिक मदत ही योग्य, वाजवी आणि त्या दुःखी पीडित व्यक्तीच्या राहणीमानाशी सुसंगत असायला पाहिजे. या व्यतिरिक्त जर त्या प्रतिपक्षाने या आदेशाचे पालन केले नाही तर तो जिथे काम करतो त्या मालकास किंवा प्रतिपक्षाच्या ऋणकोस कोर्ट ऑर्डर करू शकते की त्यांनी दुःखी पीडित व्यक्तीला आर्थिक मदत द्यावी किंवा प्रतिपक्षाचा पगार किंवा त्याला येणे असणारी रक्कम किंवा कर्ज यामधील काही भाग कोर्टामध्ये जमा करावा असा आदेश कोर्ट करू शकते. आता यानंतर सुप्रीम कोर्टाने याच DV ऍक्टच्या सेक्शन 22 चा उल्लेख केलेला आहे. या सेक्शन प्रमाणे दुःखी पीडित व्यक्तीला झालेल्या इजांकरिता नुकसान भरपाई देण्यात यावी ज्यामध्ये मानसिक त्रास, भावनिक दुःख याचा समावेश होतो
व याकरिता त्या पीडित व्यक्तीला प्रतिपक्षाने नुकसान भरपाई द्यावी असा आदेश कोर्ट करू शकते या सेक्शन प्रमाणे. त्यानंतर सेक्शन 23 प्रमाणे कोर्ट इंटरिम ऑर्डर किंवा एक्सपार्टी ऑर्डर्स करू शकते. या इंटरिम किंवा एक्सपार्टी ऑर्डर मध्ये प्रतिपक्ष जर घरगुती जुलमाचे कृत्य करत असेल किंवा त्याने ते केले असेल किंवा मग ते करण्याची शक्यता असेल आणि याबद्दलची जर प्रथमदर्शनी बाब ही कोर्टासमोर स्पष्ट झाली असेल, कोर्टाचे समाधान झाले असेल, तर कोर्ट प्रतिपक्षाविरुद्ध याच कायद्याच्या सेक्शन 18, 19, 20, 21 आणि 22 मध्ये कोर्ट इंटरिम किंवा एक्सपार्टी ऑर्डर्स करू शकते. यानंतर या DV ऍक्टच्या सेक्शन 26 नुसार त्या दुःखी पीडित व्यक्तीने प्रतिपक्षाविरुद्ध दाखल केलेल्या कोणत्याही केसेसमध्ये, ते मग सिव्हिल कोर्टात असो, फॅमिली कोर्टामध्ये असो किंवा क्रिमिनल कोर्टामध्ये असो, कोणत्याही केसेस फाईल केलेल्या असेल तर त्यामध्ये सुद्धा याच कायद्याच्या सेक्शन 18, 19, 20, 21 आणि 22 प्रमाणे कोणतेही लाभ पीडितेला मिळू शकतात. तसेच त्या लाभापेक्षा इतर अतिरिक्त लाभही तिला मिळू शकतात. परंतु त्या केसेसमध्ये या पीडितेने जर लाभ मिळवलेले असतील तर त्याची माहिती डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रमाणे केस चालवणाऱ्या कोर्टाला देणे आवश्यक आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या या रजनेश वर्सेस नेहा पार्ट 3 मध्ये आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.